शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आले। दुष्काळाबाबतच्या सर्व उपाययोजना लागू करण्यात आल्या। त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि म्हणून आम्ही म्हटलं ही पद्धत नको, जुनी पद्धत बरोबर आहे, कारण पीक कापणी प्रयोगामुळे 100% पैसे मिळतात आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीकडे परत गेलेलो आहोत आणि त्या पद्धतीने विमा। नमस्कार, पीक विमा हप्ता दुपार नंतर हेक्टरी 50,900 रुपये जमा झालेला आहे। महाराष्ट्र पीक विमा वितरण मोठी घोषणा शेतकरी बांधवांसाठी तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। मुख्यमंत्री साहेबांनी नुकतीच घोषणा केली आहे की पीक विम्याचे पैसे थेट तुमच्या खात्यात जमा होणार आहे। 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 55,900 रुपये पीक विमा ठरवण्यात आलेला आहे। राज्यातील शेतकरी बांधवांसाठी पीक विम्याची बाबतीची आज सर्वात मोठी माहिती समोर आली आहे। तब्बल 16 जिल्ह्यांसाठी 10 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पीक विम्याची निधी जमा करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे। येत्या 5 तासात तुमच्या खात्यावर हेक्टरी 50,900 रुपये पर्यंत रक्कम जमा झाल्याचा मेसेज पाहायला मिळणार आहे। पीक विम्याची दीर्घकाळ प्रतीक्षा करणारे सर्व शेतकऱ्यांसाठी आज दिवस खूप महत्त्वाचा ठरणार आहे। मागील काही वर्षापासून रखडलेले पीक विम्याचा शेवटचा हप्ता आज दुपारपासून वितरण करण्यास सुरुवात झाली आहे। ज्या शेतकऱ्यांना मागील काही काळात पीक विमा भरलेला आहे त्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा करण्याचा विलंब संपलेला आहे आणि आता रक्कम जमा झालेली आहे। सुरुवातीला आपण पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर या जिल्ह्याबाबत बोलूया। या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर येत्या 5 तासात डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा होणार आहे। जर तुम्ही या जिल्ह्यात असाल तर व्हिडिओ पूर्ण पहा, कारण पिकानुसार पीक विमा पुढे बदलणार आहे। मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांनी पीक विमा वाटपाच्या प्रक्रियेला आता अधिकृत मंजुरी दिली आहे। काही तांत्रिक कारणामुळे हा निधी थांबवला होता, परंतु सरकारने तातडीने आदेश काढून निधी सोडण्याची सूचना दिलेली आहे। येत्या 5 तासात 10 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण 3,178 कोटी रुपयांचा पीक विमा वर्ग केला जाणार आहे। आता पिकानुसार मिळणारी रक्कम विचार करूया। भात पिकासाठी आज हेक्टरी 50,000 रुपये जमा केले जात आहे। ज्या शेतकऱ्यांना ज्वारीचे नुकसान झाले आहे त्यांना मागील 3 वर्षाचा मिळून 33,000 रुपये मिळणार आहे आणि बाजरी पिकासाठी देखील 32,000 रुपये मदत आज थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाणार आहे। यानंतर सोलापूर, कोल्हापूर, सातारा आणि या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर आज दुपारपासून निधी वर्ग करण्याची सुरुवात झाली आहे। अतिवृष्टीमुळे झालेले नुकसानीचे भरपाई म्हणून या भागातील शेतकऱ्यांना आज मोठी रक्कम बँक खात्यात मिळताना दिसत आहे। त्यामुळे बँकचे मेसेज तपासायला विसरू नका। सोयाबीन उत्पादकासाठी शेतकऱ्यांना आज महत्त्वाची बातमी ठरणार आहे व सर्वात मोठी बातमी ठरणार आहे, कारण त्यांना हेक्टरी 55,000 रुपये पीक विमा मिळणार आहे। तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक म्हणजेच हेक्टरी 60,000 रुपये मदत जाहीर झाली असून ती आज तुमच्या खात्यावर येणार आहे। तूर पिकांसाठी 47,000 रुपये हेक्टरी नुकसान भरपाई आज वितरित केली जात आहे। मराठवाड्यातील यवतमाळ आणि नाशिक, परभणी या 2 जिल्ह्यातील शेतकरी खूप दिवसांपासून या निधीची वाट पाहत होते। अखेर त्यांच्या खात्यावर पीक विमा जमा करण्याचा आदेश देण्यात आलेला असून आज ते 5 तासात पैसे मिळणार आहे। तांत्रिक अडचणी दूर करून झाले असून या जिल्ह्यातील उद्या आता स्पष्ट झाले आहेत की पीक विमा आज किंवा उद्या जमा होणार आहे व व्हिडिओ लक्षपूर्वक पाहायचा आहे। छत्रपती संभाजीनगरकरांनी सरकारने मूग आणि उडीद पिकासाठी नुकसानीसाठी अनुक्रमाने 28,000 ते 26,000 ते 25,000 रुपये हेक्टरी मंजूर केले आहे। मक्का पिकाचे नुकसान झालेले शेतकऱ्यांना 36,000 रुपये हे पहिल्या वेळेस आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण की इतके पैसे अजूनपर्यंत कोणी दिले नव्हते। 36,000 रुपये हेक्टरी आज येत 5 तासांमध्ये आधार लिंक बँक खात्यात मिळतील। केंद्र आणि सरकारने व राज्य सरकारने एकत्रितपणे निर्णय घेतल्याने मुळे शेतकरी वर्ग आज समाधानीचे दिसत आहे। उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार आणि अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर देखील आज पीक विम्याचे वितरण होणार आहे। त्यासोबतच बीड आणि नाशिक या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी यंदाच्या अधिकृत जाहीर केले आहे। तर ज्या शेतकऱ्यांना नाव यादीत आहे त्यांना संध्याकाळपर्यंत ही रक्कम पाहायला मिळणार आहे। या प्रक्रियेत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 75% सरकार अग्रिम पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे। पहिला टप्पा 25% यापूर्वी जमा झाला असून आता उर्वरित 75% निधी आजच्या दुसरा टप्पा दिला जात आहे। यामुळे ज्या शेतकऱ्यांना पूर्वी कमी रक्कम मिळाली होती त्यांना आता मोठी रक्कम आज मिळणार आहे। कोणती? सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये या पीक विमा जमा होण्याची दाट शक्यता आहे। येथील भात पिकासाठी सरकारने विशेष निधी मंजूर केले असून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्याचे आधार कार्ड बँकला लिंक केले
आहे की नाही याची खात्री आजच करून घ्यायचे गरजेचे आहे. लातूर आणि नांदेड यासारख्या दुष्ट काळातील भागातील शेतकऱ्यांसाठी देखील हा पीक विमा मोठा आधार ठरणार आहे. मागील काळात पाऊस न पडल्याने झालेले नुकसानीचे समावेश देखील या हप्त्यामध्ये करण्यात आले. शेतकऱ्यांना याच्या त्यांना पिकानुसार नुकतीच 10,000 रुपये ते 40,000 रुपये रक्कम आज 5 तासात मिळणार आहे. विदर्भ, चंद्रपूर, नागपूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील इतर तालुक्यातील माहिती आपण शेवटच्या टप्प्या बघणार आहोत. राज्याने सरकारने एकूण 3,178 कोटी रुपयाचा हा निधी मंजूर करून दुसऱ्या टप्प्यासाठी मंजूर केला आहे. यामुळे लाखो शेतकरी कुटुंब आर्थिक चणचण दूर होण्यासाठी मदत ठरणार आहे. जे खरोखरच गोरगरीब शेतकरी आहे, घामगाळू कष्टाळू शेतकरी आहे, त्यांना हा पीक विम्याचा 100% लाभ मिळणार आहे. आणि जर नाही मिळाल्यास मला कमेंट करा, मी काहीतरी करून तुमचा पीक विमा काढून देईल. नैसर्गिक संकटांना तोड देण्यासाठी ही मदत अत्यंत महत्त्वाची. आज संध्याकाळपर्यंत बहुतांश पात्र शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज येण्यास सुरुवात होईल. जे शेतकरी या 16 जिल्ह्यांच्या यादीत आहे त्यांच्यासाठी आज ते दिवस खरंच आनंदाचा परिवारण घेऊन आलेला आहे. म्हणजेच म्हणावे लागेल शेतकरी बांधवांना कोणतीही खोटी बातमी किंवा अफवावर विश्वास ठेवू नये. नका आपली यादी ग्रामपंचायत तपासा. अशा प्रकारचे प्रशासन शेतीविषयक बातमी आणि विशेष पीक विम्याचे ताजे अपडेट वेळेस मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच नक्की सबस्क्राईब करा. आजचा निर्णय आपल्या कष्टकरी बांधवांसाठी नक्कीच सुखाचा ठरेल. धन्यवाद.